श्री स्वामी समर्थ एव्हरीवन. सो आजचा हा व्हिडिओ खूप वेगळा आहे, कारण आज आपण फक्त भक्ती नाही तर स्वामी भक्ती आणि मॅनिफेस्टेशन यांचं कनेक्शन समजून घेणार आहोत. आजकाल खूप लोक मॅनिफेस्टेशनबद्दल बोलतात. ते काय आहे? लॉ ऑफ अट्रॅक्शन, पॉझिटिव्ह एनर्जी, अफर्मेशन्स. पण तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं आपल्या संतांनी खूप आधीच सांगितलं होतं. जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा आपण फिअर सोडतो, निगेटिव्ह थॉट्स सोडतो आणि जिथे फिअर संपते तिथून मॅनिफेस्टेशन सुरू होतं. कारण मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त मला हे पाहिजे, मला ते पाहिजे इतकंच नसतं, तर मॅनिफेस्टेशन म्हणजे तुमची एनर्जी, तुमचा विश्वास आणि तुम्ही ठेवलेला पूर्ण स्वामींवर श्रद्धा, तुमच्या मनातली भावना. आणि म्हणूनच स्वामी नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य जर मनातून फील केलं ना, तर आयुष्यातील अर्धी एन्झायटी तिथेच संपते. आता आपण बघूया स्पिरिच्युअल मॅनिफेस्टेशन काय असतं. तर रोज सकाळी उठल्यावर फक्त 2 मिनिटे डोळे बंद करा आणि स्वतःला त्या आयुष्यात इमॅजिन करा जे आयुष्य तुम्हाला हवं आहे. जर तुम्हाला पीस हवी आहे तर स्वतःला शांत इमॅजिन करा. जर पैसा हवा आहे तर स्वतःला सक्सेसफुल फील करा. आणि जर प्रेम हवं आहे तर आधी स्वतःला वर्दी समजा. युनिवर्स शब्दांपेक्षा फिलिंग्ज जास्त ऐकतो आणि जेव्हा त्या फिलिंग्जमध्ये स्वामींचा विश्वास ॲड होतो तेव्हा मॅनिफेस्टेशन अजून पॉवरफुल होतं. तर रिॲलिटी काय आहे मॅनिफेस्टेशनची? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मॅनिफेस्टेशन म्हणजे काही मॅजिक नाही आहे की तुम्ही आज विचार केला आणि उद्या सगळं मिळालं. कधी कधी स्वामी आपल्याला वाट बघायला लावतात, कारण योग्य वेळ येणं खूप महत्त्वाचं असतं. काही लोक म्हणतात, मी इतकी प्रार्थना केली तरी काहीच होत नाही. कसं होणार? कारण त्यासाठी तुमची योग्य वेळ आलेलीच नाही आहे. आणि कदाचित स्वामी तुम्हाला त्याहूनही चांगली गोष्ट देण्यासाठी तुम्हाला वाट बघायला लावतात आणि तयार करत असतात. कधीकधी डिले होणं म्हणजे तो डिनायल नसतो, इट्स अ प्रोटेक्शन फ्रॉम स्वामी. आता आपण बघूया स्वामींबद्दलचं मॅनिफेस्टेशन रुटीन, ज्यामध्ये आपण आपली भक्ती आणि आपलं मॅनिफेस्टेशन ॲड करूया. जर खरंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदलाव हवा असेल तर हा छोटासा रुटीन फॉलो करा. काय आहे रुटीन? तर सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थ आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणा. स्वतःला पॉझिटिव्ह इमॅजिन करा, निगेटिव्ह बोलणं कमी करा. नाईट रुटीनमध्ये काय करायचं आहे तर झोपायच्या आधी ग्रॅटिट्यूड बोला, म्हणजे आज काय चांगलं झालं ते आठवा. आणि शेवटी म्हणा, स्वामी जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला योग्य वेळी द्या. आजच्या जगात लोक मेंटली खूप टायर्ड झालेत, एन्झायटी, ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन. पण अशा वेळी जर कोणीतरी मनापासून सांगितलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तर माणूस म्हणून तो व्यक्ती पुन्हा उभा राहू शकतो. म्हणून माझी एकच इच्छा आहे, स्वामींचा हा विश्वास प्रत्येक मनापर्यंत पोहोचावा. जर तुम्हालाही वाटत असेल की स्वामी तुमच्या आयुष्यात सायन्स देतात, सिग्नल देतात, तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि आपल्या या स्वामी परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.